मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. सिद्ध भक्ती प्राकृत मधली कुंदकुंद आचार्यांची हे आपण बघतो आहे आणि हे श्लोक बघत असताना आपण 10व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत. नमस्काराची गाथा बघितली, सिद्धांचे वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे वर्णन केलं. तीर्थंकर सिद्ध, इतर सिद्ध, जलसिद्ध, स्थलसिद्ध, आकाश सिद्ध किंवा ज्यांचं अपहरण साहरण सिद्ध, नंतर समुद्घात सिद्ध आदी सर्व सिद्ध परमेष्ठींचे विविध प्रकारचे स्वरूप आपण बघितले. वास्तविकतः सिद्ध भगवंतांमध्ये फरक नसताना सुद्धा भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने सिद्धांमध्ये हा फरक करून आचार्यांनी आधीची त्यांची परिस्थिती कशा प्रकारची होती, कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी मुक्तीची प्राप्ती करून घेतली याचा उहापोह केलेला आपल्याला दिसून येतो. आता काल आपण श्लोक बघत होतो, 10 नंबरचा श्लोक परत आपण एकदा वाचूया आणि अर्थ बघू. लोयगमथ यथा चरम शरीरेण ते हुकिंचूना गयसित्थ मुसगभे जारिस आयार तारिसायारा. लोकाग्र शिखरावर जे सिद्ध परमेष्ठी विराजमान आहे, लोयगमथ यथा लोकाग्राच्या शिखरावर. काल आपण याचं स्वरूप बघितलेलं होतं की सिद्धशिला ही अनुत्तर विमानाच्या 1 केस अंतराने असणार आहे. सिद्धशिला ही सुवर्णमय रत्नजडित अशा प्रकारची शिला आहे. ही 8 योजन मध्यभागी उंच पण आहे, पण त्या ठिकाणी सिद्ध परमेष्ठीचा निवासस्थान नाही. सिद्ध हे लोकाग्रापर्यंत, जिथपर्यंत धर्मास्तिकाय द्रव्य आहे तिथपर्यंत जाऊन पोचत असतात. त्यामुळे तनुवात वलय जे शेवटचं वातवलय आहे तिथे हे सिद्ध परमेष्ठी विराजमान असतात. म्हणून त्या ठिकाणी लोकाग्र मस्तकस्था, लोकाग्राच्या मस्तकावर, त्याला चूडामणी म्हणा, मुकुटमणी म्हणा, त्या ठिकाणी सिद्ध परमेष्ठी विराजमान आहे. चरम शरीरापेक्षा किंचित न्यून त्यांच्या आत्मप्रदेशांचा आकार आहे. कारण संकोच विस्तार करण्यासाठी कोणताही आता शरीर प्रमाण देह आता त्यांना उरलेला नाही. त्यामुळे संकोच विस्तार शक्ती तिथे आता काम करत नाही, ती संसार अवस्थेतच कार्य करते आणि आता चरम शरीरापेक्षा किंचित न्यून असा आकार त्यांचा असणार आहे. आणि गयसित्थ मुसगभे म्हणजे मुसीमधून ज्याप्रमाणे मेण बाहेर काढलं तरी देखील मेणाचा आकार जसा तद्वत राहतो, पूर्ववत राहतो, त्याप्रमाणे सिद्ध परमेष्ठींचा आता आत्मप्रदेशांचा आकार उरलेला आहे. शरीर निघून गेलं आणि शरीराचं काय होतं सिद्ध परमेष्ठींच्या, तर त्यांचं अर्हंत अवस्थेमध्ये शरीर हे परम औदारिक बनलेलं असतं आणि त्यामुळे आता पूर्ण परमाणू जे असतात हे जगामधले जणू काही उत्कृष्ट परमाणू त्यांच्या शरीराने तिथे ग्रहण केलेले असतात. भक्तांबर मध्ये आपण म्हणतो की तावंत एव खलुते पेणव्य पृथिव्याम यत्ते समान परम नहि रूपमस्ति. हे परमाणू या पृथ्वी तलावावर जणू तेवढेच आहे की जे तुमच्या शरीरासाठी वापरल्या गेलेले आहे आणि या परमाणूंचं विलीनीकरण परत निसर्गामध्ये होऊन जातं. त्यांच्या शरीराचे जे परमाणू आहे हे बाहेर निघून जातात, स्वभावतः विखरून जातात
ज्याप्रमाणे कापूर वातावरणामध्ये मिसळून जातं, त्याप्रमाणे शरीराचे परमाणू हे कापरासारखं शरीर उडून जातं आणि नख आणि केश फक्त पृथ्वीवर अवस्थित राहतं. यांच्यापासून परत अग्निकुमार जातीचे देव मायामयी शरीराची निर्मिती करतात आणि त्यांचा मग दाह संस्कार, अग्निसंस्कार केला गेलेला आहे. अग्निकुमार देवांनी त्यांच्या मुकुटाचा स्पर्श करून अग्नी प्रज्वलित करतात आणि तिथे भगवंतांच्या मायामयी शरीराचा दाह संस्कार केला जातो. कारण त्यांचं ओरिजिनल जे स्वरूप परम अवतारिक शरीर असतं, हे तर त्याचे परमाणू हे वातावरणामध्ये मिसळून गेलेले असतात. परंतु आता आत्म्याचा जो आकार आहे, हा आत्म्याचा आकार मात्र शेवटचं त्यांचं अंतिम शरीर आहे, त्या शरीर प्रमाण कायम राहतो. जसं आपण म्हणतो सिद्धाची स्तुती, मी अर्थही पहिल्यांदा याचा सांगितलाय की तीर्थनाथ प्रणाम करे जिनके गुण वर्णन मे बुधियारी, मोम गयो गल मुस मजार रह्यो तह व्योम तदा कृतीधारी. मोम गयो गल मुस मजार, मोम म्हणजे मेण हे ज्याप्रमाणे तसंच्या तसं मुसीतून कायम राहतं, मुसीतून बाहेर निघाल्यावर कायम राहतं आकार त्याचा, त्याप्रमाणे आता शरीराची आत्म्याची आकृती ही तशा प्रकारची राहिलेली आहे आणि शरीर निघून गेलेलं आहे. आणि जारी सायार तारी सायारा अशा प्रकारे त्यांच्या शरीराचा आकार असणार आहे. शरीराचा म्हणण्यापेक्षा आत्मप्रदेशांचा आकार, शरीर नाही. म्हणून ज्ञान शरीरी त्रिविध कर्ममल वर्जित सिद्ध महंता असं छडाला मध्ये पंडित दौलतरामजींनी म्हटलेलं आहे. आता पुढच्या गाथेला आपण बघणार आहे. 11 नंबरची ही गाथा आहे. या गाथेमध्ये आचार्य आम्हाला सांगतात की या सिद्ध परमेष्ठींच्या स्वरूपाची आम्ही आराधना का करायची, अशा प्रकारे सिद्धांचं स्वरूप आम्ही निरंतर का आठवायचं. कारण आमचं उत्कृष्ट ध्येय जीवनामध्ये सिद्ध पदाची प्राप्ती करून घेणे हे असणार आहे. जर आम्हाला सिद्धत्वाची प्राप्ती करायची, आम्हाला जर बुद्धत्व प्राप्त करायचं, आम्हाला जर केवळ ज्ञान उपलब्ध करून घ्यायचं असेल, तर त्यांच्या स्वरूपाचं चिंतन करणं आणि आदर्श म्हणून ते ठेवणं नितांत गरजेचं आहे. अशरीरी सिद्ध परमात्मा आमचे स्वयं आदर्श आहेत, कारण आम्हाला त्यांच्या सारखं बनायचं आहे. म्हणून या गाथेमध्ये आता हे सांगत आहे की मला आता तुमची ही जी काही मी भक्ती केली, आराधना केली, स्तवन केलं, गुणानुवाद केला, मनामध्ये तुमचं जे परमात्मा प्रभूचं चिंतवन केलं, याच्या माध्यमातून जर मला काही प्राप्त होणार असेल, इच्छा तर नाही आहे, पण स्वतःच्या आत्मस्वभावाला उपलब्ध जरूर व्हावं, ही आंतरिक तळमळ आहे, ही आंतरिक ओढ आहे. आणि या ओढीपोटीच मी तुमच्या स्वरूपाचा गुणानुवाद केलेला आहे. म्हणून मला जीवनामध्ये अशा प्रकारच्या केवल ज्ञानाची प्राप्ती हो ही भावना या श्लोकामध्ये कुंद कुंद भगवान व्यक्त करतात आहे. श्लोक बघा, 11 नंबरचा श्लोक आहे. जर मरण जम रहिया ते सिद्धा मम सुभक्ति जुत्तस्य दिन्तु वर्णानलाहं भुवयन परिपत्थनं परम सुखम. जर मरण जम रहिया ते सिद्धा मम सुभक्ति जुत्तस्य दिन्तु वर्णानलाहं भुवयन परिपत्थनं परम शुद्धम. जर, जर म्हणजे जरा, म्हातारपण. आपण अष्टक देतो आणि अष्टक देताना जलधारा आम्ही त्रिवार चढवतो. जन्म, जरा, मृत्यू. आम्हाला रोग कोणता लागलेला आहे, तर जन्म, जरा, मृत्यू हा रोग आम्हाला अनादी कालापासून लागलेला आहे. लब्ध पर्याप्तक जीव असेल, लब्ध पर्याप्तक याचा अर्थ ज्याच्या कोणत्याही पर्याप्ती पूर्ण न होता जो मृत्यूला प्राप्त होतो, असा जो जीव आहे त्याला लब्ध पर्याप्तक जीव म्हणायचं.
आणि हा लब्ध पर्याप्त जीव एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण धारण करतो. हा जो जीव आहे आणि त्या जीवाला जे कष्ट होत असतील जन्म मरण धारण करताना, म्हणून या जन्म मरणाच्या त्रितापापासून वाचण्यासाठी आम्ही भगवंतांच्या चरणी शीतल अशी जलधारा अर्पण करत असतो. या ठिकाणी सांगितलं जर म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण. म्हातारपणाचा काल हा सगळ्यांसाठी दुःखदायी असतो. हाती काठी आणि दंत नाही, केस पांढरे झालेले, अशा प्रकारचं विदारक चित्र म्हणजे स्वतःची जर तरुणपणामध्ये आम्ही जर म्हातारपणाची जर ती प्रक्रिया आम्हाला करता आली आणि ती सुविधा काही काळानंतर नक्कीच उपलब्ध होऊ शकणार आहे की तरुणपणी देखील आम्ही म्हातारपणी कसं दिसू याचं चित्रण आजच आम्ही पाहू शकू. किंवा कल्पनेने जर आम्ही रंगवलं की आज आम्ही असं आहो, पण पुढे 8 वर्षांनी 10 वर्षांनी आमचा चेहरा किंवा आमची आकृती कशी राहील. तर हे जरा म्हातारपण हे माणसाला अर्ध मृतक सम बुढापण, अर्ध मेल्याप्रमाणे हे म्हातारपण जीवनामध्ये भोगावं लागतं. कारण सगळं परावलंबी जीवन असतं आणि परावलंबनामध्ये कधीही सुख नाही. म्हणून जरा जर म्हणजे म्हातारपण. नंतर दुसरं सांगितलं मरण. मरणाचं दुःख देखील अतिशय तीव्र असं आम्ही नेहमी बघतो आणि अनुभवतो. जेव्हा सुभोग भूमीमध्ये जन्म होतो जीवाचा, त्या ठिकाणी जन्म मृत्यूचं दुःख नाही किंवा जन्म मृत्यूचं दुःख असेलही तरी मरणाचं शोक करण्यासाठी कुणीही उपलब्ध नाही. कारण युगल जन्म होतो, मुलगा आणि मुलगी यांचा युगपत जन्म होतो आणि जन्म झाल्या झाल्या आई वडिलांचा मृत्यू होतो. त्याच्यामुळे आई वडिलांच्या दुःखाचा शोक करण्यासाठी तिथे कुणीही नाही. कर्मभूमीमध्ये प्रक्रिया वेगळी झालेली आहे. भूमीमध्ये मरण दुःख आम्ही आज प्रत्यक्ष अनुभवतोय आणि मरण किती कष्टदायी असते, शेवटच्या क्षणामध्ये किती यातना जीवाला भोगावे लागतात हे देखील आम्ही नित्य अनुभवत असतो. म्हणून मरण दुःख. नंतर जन्माचं दुःख देखील 9 महिने आईच्या उदरामध्ये उलट स्वतः असणं याचं दुःख किती असेल आम्हाला ते आठवत नाही, हे वेगळी गोष्ट. पण जर कल्पनेने आम्ही हे दुःख बघितलं तर जन्माचं दुःख देखील अतोनात भयंकर आहे. कोटी जीभ करी जात न भने. अनेक प्रकारचे दुःख आम्ही जीवनामध्ये सहन केले. आम्ही कोटी जिभांनी देखील हे दुःख वर्णन करायला असमर्थ आहे. असे हे जन्म जरा आणि मृत्यूने रहित असे सिद्ध परमेष्ठी बनलेले आहे. ते सिद्धा मम सुभक्तियुक्तस्य, भक्तियुक्त अशा मला, कारण मी भक्ती तुमची करतोय की जे तुम्ही जन्म जरा आणि मृत्यू या तिन्हीलाही तुम्ही बाजूला केलेला आहे. अशी तुमची भक्तीची मी आता या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे. आणि म्हणून ददतू मला देव काय वर्णाहलाहम, केवल ज्ञानाची प्राप्ती करून देव. आणि भुवयन परिपथनम, भुवयन परिपथनम म्हणजे बुधजन ज्याची प्रार्थना करतात. बुधजन याचा अर्थ बुधजन नावाचे कवी नाही. बुधजन याचा अर्थ ज्ञानी व्यक्ती निरंतर ज्याची अभिलाषा जीवनात ठेवतात. कशाची अभिलाषा ठेवतात? तर कोणत्याही सांसारिक सुखाची ज्ञानी जीव अभिलाषा ठेवत नाही, कारण त्याला सांसारिक सुखामधली अशाश्वतता ज्ञात झालेली आहे. सांसारिक सुख किती क्षणभंगूर आहे. जलबुध बुध सम हे आहे, हे त्याला अनुभवांती ज्ञात झालेला आहे. म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या अशा अनित्य इच्छांमध्ये गुंतून पडत नाही. त्याला एकच ध्यास आहे नित्यतेचा. जसं ध्रुव होता, ध्रुव बाळ, आणि या ध्रुव बाळाला वडिलांनी सांगितलं, अनेक प्रलोभनं दाखवली, पण त्यांनी सगळी ती प्रलोभनं नाकारली आणि त्यांनी सांगितलं
मला जीवनामध्ये अटळ पद पाहिजे, की ज्या पदापासून मला कुणीही उठवू शकणार नाही. इथून उठ असं जिथं मला कोणी म्हणणार नाही, असं मला अढळ पद पाहिजे आणि त्याचंच नाव ध्रुव असं पडलं. त्याप्रमाणे प्रत्येकाला जीवनामध्ये अनित्यता दिसते आहे. अनित्यता अनुभवात येते आहे. अनित्यमध्ये सुख तो संसार अवस्थेत मांडतोही आहे. परंतु जो बुधजन आहे, ज्ञानी आहे, या ज्ञानीला पूर्ण आकलन झालंय. अनुभवांती तो हे शिकलेला आहे की हे सांसारिक सुख क्षणभंगूर आहे, याच्यामध्ये मला अडकायचं नाही आणि म्हणून मला केवळ ज्ञानाची प्राप्ती हो, अशा प्रकारे नित्य अभिलाषा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित असते. कधीही हा ज्ञानाचा दीप आणि त्याची ज्योती तो विझू देत नाही. म्हणजे निरंतर ही ज्ञानाची ज्योती त्याची तेवत आहे. कोणती? की मला केवळ ज्ञानाची प्राप्ती हो. तव पादौ मम हृदये, मम हृदयम तव पदद्वयी लीनम. हे भगवन, माझे जे हात आहे तुझ्या, म्हणजे माझे जे मस्तक आहे ते निरंतर तुझ्या चरणांशी रत राहो. तव पादौ, तुझ्या चरणांशी माझं मस्तक नेहमी विनम्र राहो. जोपर्यंत यावण निर्वाण समम प्राप्ती, जोपर्यंत मला निर्वाणाची प्राप्ती होत नाही, जोपर्यंत मला तुझ्या सारखं बनता येत नाही, तोपर्यंत तुझ्या चरणांचं सानिध्य माझ्या जीवनात कधीही संपू नये. अशा प्रकारची ज्ञानीची निरंतर भावना असते. ज्ञानी हा निरंतर भाव अंतरंगात ठेवतो की मला केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. आज माझ्याजवळ मतिज्ञान आहे, श्रुतज्ञान आहे. पण मतिज्ञान श्रुतज्ञानाने मी आत्मतत्व तर जाणू शकतो, परंतु मला माया अल्पज्ञानापेक्षाही पूर्ण ज्ञानाची, पूर्ण आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि हाही आनंद, ज्ञानाचा आनंद, चारित्र्याचा आनंद, संयमाचा आनंद आणि अपूर्णत्वाचा आनंद, या आनंदासाठी तो नित्य उत्साहित आहे. अशा प्रकारची भावना या श्लोकामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. यानंतर एक परत जो संस्कृत मध्ये आपण श्लोक पाहिला होता की कायोत्सर्ग करून अत्यंत भक्तीने जे भव्य नमस्कार करतात त्यांना मोक्ष सुखाची प्राप्ती होते. अशा प्रकारचा श्लोक परत कायोत्सर्गाचा, कारण भक्ती केल्यानंतर भक्तीमध्ये डुंबून जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. शाब्दिक भक्ती केली, शाब्दिक भक्ती केल्यानंतर त्या शब्दांच्या अर्थामध्ये निमग्न होणं. जसं आम्ही आत्म्याचं स्वरूप बघितलं, आत्मा चैतन्य स्वभावी आहे, आत्मा ज्ञान दर्शन स्वभावी आहे. आम्ही नित्य हे वाचत आलेलो आहे. शब्दांची रटण आमच्या जीवनामध्ये आहे. पण हे शब्द ऐकल्यानंतर एक क्षण आम्ही डोळे मिटून अंतर्मुख होऊन स्वतःच्या हृदयस्थ ज्ञान दर्शनाची आम्ही अनुभूती घेऊ शकतो का, हे बघणं देखील नितांत गरजेचं आहे. नुसतं मी चैतन्य स्वभावी आहे हे म्हणून काम भागणार नाही. हे तर शाब्दिक ज्ञान झालं. शाब्दिक ज्ञान आम्हाला अनुभूतीमध्ये नेण्यासाठी समर्थ असलं पाहिजे. एखादी व्यक्ती आहे आणि ती समुद्र किनाऱ्यावर गेली आणि तिने म्हटलं की मी समुद्र पाहिला. तिचं ते समुद्र पाहणं सार्थक नाही. याचं कारण असं की समुद्राच्या गहिराईमध्ये किंवा समुद्राच्या किनारी जरी ती झिजली नाही, उतरली नाही, तर तिने नुसता ते केवळ समुद्र फक्त त्या ठिकाणी डोळ्यांनी बघितला आहे. तिच्या अनुभूतीमध्ये समुद्राचं पाणी कसं असतं, त्याचा खारटपण कसा असतो, त्याची गहिराई किती असते, हे तिने अनुभवलेलं नाही. नुसतं किनाऱ्यावर बसून ती गोष्टी करते आहे. इथे किनाऱ्यावर बसण्याची गोष्ट नाही,
इथे तर त्या होण्याची प्रक्रिया आचरणा अभिप्रेत आहे. शब्द त्यांना नाईलाजाने सांगावे लागले सर्वसामान्यांना समजून सांगण्यासाठी. शब्दांच्या मध्ये जी अवगाहनत्व आपण करू, जितकं अवगाहन शब्दांचा सहारा सोडून स्वतःमध्ये करू, तो अनुभूतीचा आमचा क्षण असणार आहे. आणि म्हणून याही ठिकाणी अत्यंत विशुद्ध अंतरंगाने डोळे मिटून त्या ठिकाणी कायोत्सर्ग प्रक्रिया आचार्यांनी आरंभिलेली आहे. कायोत्सर्ग हा शब्दही अत्यंत महत्वपूर्ण असा शब्द आहे. काया आणि उत्सर्ग असे दोन शब्द मिळून हा शब्द बनलेला आहे. काया उत्सर्ग. उत्सर्ग याचा अर्थ सोडणे आणि काया म्हणजे शरीर. मी शरीराला सोडत आहे. सोडत आहे याचा अर्थ शरीर तर माझ्यापासून पृथक आहेच, पण कोणत्याही क्षणी कायेचा मला उत्सर्ग करावा लागला. कारण जोपर्यंत आयु आहे तोपर्यंत ही काया आमची नष्ट होऊ शकत नाही. तोपर्यंत आमचं शरीर टिकणारच आहे. परंतु कोणत्याही क्षणी आयुचा शेवटचा क्षण असू शकतो हे लक्षात घेऊन कायेचा कोणत्याही क्षणी उत्सर्ग करण्याची जी आमची निरंतर मानसिकता आम्हाला बनवावी लागते. आणि एकदा जर ही मानसिकता आम्ही बनविण्याचा प्रयत्न करत राहिलो की काया मला कोणत्याही क्षणी सोडावी लागू शकते. रात्री झोपताना चिंतन करायचं की जर उद्याचा मला सूर्योदय पाहता आला तर. याचा अर्थ काय की समजा रात्री मला अटॅक आला, अजून काही झालं आणि माझा जर मृत्यू झाला तर. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया म्हणजे आमचा कायोत्सर्ग आहे. कायोत्सर्ग म्हणजे मला कधीही कायेला सोडता यायला पाहिजे. कायेविषयी निर्ममत्व अंतरंगामध्ये माझ्या सदैव मला जागृत ठेवायचं आहे. कारण काया माझी नाही आणि कायेचा विरह जीवनात कधीही संभवनीय आहे. याला म्हणायचं कायोत्सर्ग. तर आता कायोत्सर्ग अशी ही प्रक्रिया करून म्हणजे पूर्ण शरीरापासून आत्ताही मी पृथक आहे ही चिंतनाला दिशा देऊन. कायोत्सर्गाचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे आपल्याला, कारण आम्ही कायोत्सर्ग करोम्यहम नेहमी म्हणतो, परंतु कायोत्सर्ग याचा अर्थ मी आत्ताही कायेपासून पृथक आहे ही भावना अंतरंगामध्ये ठेवणे. श्लोक बघूया आपण. 12 नंबरचा श्लोक आहे. किच्चा काउत्सर्गम चौरठ्ठयदोष विरहियम सुपरिशुद्धम ऐ भक्ति संपडतो जो वंदै लहु लहि परमसुहम. किच्चा कायोत्सर्गम, कायोत्सर्ग करून. कायोत्सर्गाचा अर्थ आपण नीट लक्षात घेतला असावा. चौरठ्ठद्वय म्हणजे चतुरष्ट दोष. चतुः आणि अष्ट, अष्टला 4 गुणलं 32. 32 दोष विरहियम सुपरिशुद्धम. सुपरिशुद्ध अतिशय शुद्ध बनून कोणत्याही प्रकारचा दोष न लागता. कायोत्सर्गाचे 32 दोष सांगितले आहे. घोटक दोष, लंबक दोष म्हणजे आळस येणे, अनेक तऱ्हेचे 32 दोष आपल्याला सांगितलेले आहे कायोत्सर्गाचे. तर या कायोत्सर्गाच्या 32 दोषांना टाळून कोणत्याही प्रकारचा दोष न लागू देता अत्यंत पवित्र अंतःकरणाने ऐ भक्ती संपडतो, अतिशय भक्ती संप्रयुक्त बनून अतिशय भक्तिवान, विनयवान, समर्पण जीवनात ठेवून जो वंदई, जो वंदन करतो, परमसुहम लहू लहही, त्याला परमसुखाची प्राप्ती अत्यंत थोड्या काळामध्ये होते. वाट बघावी लागत नाही.
अत्यल्प काळामध्ये त्याला अशा प्रकारे सिद्धत्व पदाची प्राप्ती जीवनामध्ये होणार आहे. अशा प्रकारे ही गाथा या ठिकाणी संपली. जरी ही गाथा कायोत्सर्गाची त्या ठिकाणी असली तरी सिद्ध भक्तीचे अजूनही काही श्लोक त्या ठिकाणी शिल्लक आहेत. पुढच्या श्लोकावर आपण येऊया. पुढचा श्लोक संस्कृत मधला श्लोक आहे आणि त्यानंतर परत प्राकृत मधले श्लोक आहेत. 13 नंबरचा श्लोक आहे आणि ही बहुधा सिद्ध भक्ती, लघु सिद्ध भक्ती म्हणून नित्यनैमित्तिक पाठावलीमध्ये देखील असावी. संसार चक्र गमना गती विप्रमुक्तान नित्यं जरा मरण जन्म विकारहीनान देवेंद्र दानव गणेरभिपूज्यमानान सिद्धान त्रिलोकमहितान शरणं प्रपद्ये. संसार चक्र, संसार काय आहे? चक्रासारखा आहे. चक्र जसं सतत घुमत असतं, फिरत असतं, त्याप्रमाणे अनादी कालापासून या संसारामध्ये जीवानी नित्य परिवर्तन केलेलं आहे. चतुर्गती परिवर्तन याचं सुरूच आहे. प्रतिसमय तेच 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 करून जन्म जरा मृत्यू या चक्रामध्ये हा सातत्याने अडकलेला आहे आणि या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग याला गवसलेला नाही. किंवा 5 प्रकारचं जे आम्ही चक्र परिवर्तन म्हणतो, संसार परिवर्तन म्हणतो, हे देखील आमचं सतत सुरू आहे की द्रव्य परिवर्तन, क्षेत्र परिवर्तन, काल परिवर्तन, भव परिवर्तन आणि भाव परिवर्तन. अशा तऱ्हेच्या पंचपरावर्तन रूप या संसारामध्ये हा जीव नित्य फिरत आहे. सिद्ध जीव मात्र या गमना गती विप्रमुक्तान, त्या गतीपासून ते मुक्त झालेले आहे. आता सिद्धांना हे चतुर्गती भ्रमण उरलेलं नाही, ते अचल पदावर स्थित झालेले आहे, अढळ पदावर स्थित झालेले आहे. त्यांचं जीवन आता ध्रुव रूप बनलेलं आहे आणि उपचाराने त्यांची पर्याय सुद्धा ध्रुव म्हटल्या जाते. वास्तविकता पर्याय तर क्षणकालवरती असणार आहे, परंतु तरी देखील ती तशाच प्रकारची, तीच नाही पण तशाच प्रकारची असणार आहे. म्हणून पर्यायीवर देखील कथनची ध्रुवत्वाचा उपचार त्या ठिकाणी संभवनीय आहे. अशा प्रकारे जे सिद्ध जीव आहे ध्रुव रूपाचे, ते नित्यम जरा मरण जन्म विकारहीनाम, ते नित्य जन्म जरा आणि मृत्यू या विकारांपासून सुटलेले आहे. आपण आत्ताच त्याचा विशद अर्थ बघितला की हे त्यांना 3ही प्रकारचे आता विकार नाहीत. नंतर देवेंद्र दानव गणेही, देवेंद्र देवांचे इंद्र, सौधर्मादी इंद्र, 16 स्वर्गाचे 12 इंद्र आणि पुढे ग्रैवेकापासून सर्वच इंद्र आहेत, म्हणून ते सगळे अहमिंद्र आणि 16 स्वर्गापर्यंत 12 इंद्र आहे. किंवा देवेंद्र जर आपण बघितले तर 100 इंद्र आहे. भवनालया 40, व्यंतर देवान होंती 32, कप्पा मर 24 आणि चंदो सुरो नरो तिरियो. अशा प्रकारचे हे 100 इंद्र नित्य ज्यांची सेवा करत होते भूतकाळाच्या अपेक्षेने अर्हंत अवस्थेत. सिद्ध अवस्थेत आता त्याची गरज नाही. म्हणून देवेंद्र, दानव, असुरेंद्र, नंतर गणेही, गणेही याचा अर्थ समूह, अभिपूज्यमानाम ज्यांची निरंतर पूजा करतात, अशा त्या सिद्ध परमेष्ठींना त्रिलोक महितान, त्रिलोक महितान याचा अर्थ त्रिलोकामध्ये जे महिमावंत आहे, जे श्रेष्ठ आहे, जे परमोत्कृष्ट आहे, अशा त्या सिद्ध पदांना शरणं प्रपद्ये, मी शरण जातो. कारण जगामध्ये शरण जाण्यायोग्य कोण याचा विचार केला तर भावनेमध्ये जसं आम्ही म्हणतो अशरण भावना, जगामध्ये शरण जाण्यायोग्य काहीही नाही.
आणि शरण जाण्यायोग्य आम्ही गोष्टी शोधल्यास तर चत्तारी शरणम पवच्छामी. 4 गोष्टी आम्हाला शरण जाण्या योग्य आहे. किंवा जयचंदजी छाबडांच्या दृष्टिकोनातून जर आम्ही बघितलं तर पंचपरमेष्ठी आणि स्वतःचा आत्मा शरणा जगमे दोय, हेच 2 जगामध्ये शरण रूप आहे. एक तर व्यवहार नयानी बघितलं तर आमच्यापेक्षा पृथक असणारे पंचपरमेष्ठी, आणि जर स्वतःकडे बघितलं तर आमच्यामधलंच जीवत्व, न्यायकत्व हे आम्हाला शरण जाण्या योग्य आहे. अशा प्रकारे मी त्यांनाच निरंतर शरण जातो, ही भावना या श्लोकामध्ये व्यक्त केलेली आहे. त्यानंतरचाही श्लोक अत्यंत सोपा आहे. सोपा म्हणण्यापेक्षा आपलं ते सगळं प्रकरण विशद रूपाने विश्लेषित झालेलं आहे. आणि श्लोक आपण बघू. शरीरा जीव घना उवजुत्ता दंसनेय नाणेय सायार मणायारा लक्षणमेयम तु सिद्धाणम. सिद्ध जीव कसे आहे तर अशरीरा. शरीर किती आहे तर शरीर 5 प्रकारचं आहे. औदारिक शरीर, वैक्रियक, आहारक, तैजस आणि कारमाण. तत्वार्थ सूत्रामध्ये आपण हे बघितलं. औदारिक शरीर मनुष्य आणि तिर्यंच यांचं शरीर, आणि संसार अवस्थेत तैजस आणि कारमाण शरीर प्रत्येकात जवळच असतं. हे अनादिकालापासून आहे आणि सिद्ध बनेपर्यंत हे 2 शरीर असणारच आहे, तैजस आणि कारमाण. औदारिक शरीराचा विरह संभवनीय आहे, पण तैजस आणि कारमाण शरीर मात्र यांचा कधीही विरह झालेला नाही. म्हणून अशा प्रकारे औदारिक शरीर, देव आणि नारकींचं वैक्रियक शरीर, आहारक वृद्धिधारी जे मुनी असतील त्यांचं आहारक शरीर, आणि तैजस आणि कारमाण कॉमन शरीर, अशी ही 5 शरीर आहे. यापैकी सिद्धांना किती शरीर आहे तर सिद्ध परमेष्ठीला एकही शरीर नाही, म्हणून ते अशरीरा. आणि आम्हाला सवय शरीराच्या अनुलक्षणाने कथन करण्याची आहे. म्हणून पंडित दौलतरामजींनी ज्ञान शरीरी म्हटलं. ज्ञान शरीरी म्हटलं म्हणून शरीर लावायचं नाही, ते अशरीरीच आहे, शरीर त्यांना नाहीच. पण आमच्या भाषेमध्ये समजवण्यासाठी त्यांनी ज्ञानाला देखील मूर्तिमान केलं, ज्ञानाला देखील शरीराची उपमा दिली. पण लक्षात घ्यायचं की ते शरीर रहित आहे, अशरीरा. जीव घणा. जीव कसे आहे ते घनरूप आहे. घनरूप आहे म्हणजे पोकळ नाही. ज्याला लांबी रुंदी जाडी आहे त्याला घन म्हणतात, म्हणजे ठोस आहे. जीव द्रव्य असं ठोस द्रव्य आहे. नंतर उवजुत्ता, उपयोगमय आहे. दंसनेय नाणेय, दर्शन आणि ज्ञान स्वरूपी आहे. सायार मणायारा, साकार आणि अनाकार हे त्याचं लक्षण आहे. असे हे सिद्ध परमेष्ठी आता स्वतःच्या स्वभावाप्रत तिथे प्राप्त झालेले आहे. आज सिद्ध परमेष्ठींचं आपण एवढं स्वरूप बघितलेलं आहे. 14 गाथेपर्यंत आपण आलेलो आहोत आणि उद्याच्या याच्यामध्ये आणखी याचं विश्लेषण आपण बघू. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देतहूँ भोग. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो वच्छायाणम, नमो लोये सव्वसाहूनम.